नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पांडुरंग, भाळी टिळा, मुखात ज्ञानबा तुकारामचा जयघोष, गळ्यात तुळशीची माळ आणि साधी राहणी हे वारकऱ्यांचा नित्यनेम आहे. आणि आषाढी कार्तिकी वारीला आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी हे सगळे वारकरी कित्येक किलोमीटरची पायी वारी करत त्या विठुरायाला भेटण्यासाठी जातात. त्यांची श्रद्धा, भक्ती, त्यांची साधी राहणी हे न समजणाऱ्या राजकारण्यांनी खरं म्हणजे वारकरी संप्रदायाविषयी काही बोलूच नाही. पण दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या एका स्मरणिकेत शरद पवार यांनी एक लेख लिहिला आणि वारकरी संप्रदायाविषयी एक वेगळा शोध त्यांनी लावलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायात 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. आता ही आकडेवारी त्यांना कुठून मिळाली हे माहित नाही, पण नेमकी त्यांनी आत्ताच ही मांडणी का केली, त्यामागचा त्यांचा विचार काय, हेच आजच्या चर्चेच्या भागातून आपण समजून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. नमस्कार भाऊ. साप्ताहिक विवेकमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. भाऊ, खरं म्हणजे तुम्ही सुद्धा या विषयावर एक व्हिडिओ केलेला आहे, पण ईश्वर निष्ठांची मांदियाळी असलेल्या या वारकरी संप्रदायाविषयी आत्ता शरद पवारांनी असं भाष्य करण्याची काय गरज होती? नाही, शरद पवार जातील तिथे घाण करणं हा त्यांचा स्वभाव आहे. तेव्हा त्यांनी तिथे काहीतरी घाण करून ठेवली असेल तर मला नवल वाटणार नाही. हा त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. आणि त्यामुळे मुळात त्यांना आधी असा लेख लिहायला कोणी सांगितलंय मला कळत नाही, की ज्यांची कन्या मोठ्या कौतुकाने सांगते की माझ्या विठ्ठलाला मटण चालतं म्हणून, किंवा हे त्या दगडू हलवाईच्या मंदिरापाशी जाणार आणि म्हणणार नाही मी आज आत्ता मटण खाल्ले म्हणून आज जाणार नाही. याचा अर्थ या माणसाचा स्वभाव आपल्याला कळतो की जायचं आणि जिथे काय असेल तिथे विस्कटून टाकायचं, सगळं चुथडा करून टाकायचं. हा पवारांचा स्वभाव राहिला आणि तो राजकारणापासून प्रत्येक बाबतीत राहिलेला आहे. आज गेल्या 10-1 वर्षामध्ये आपल्याला क्रिकेटमध्ये जगात आपण फार मोठी मजल मारलेली दिसते. याचं कारण तिथून शरद पवारांना बाहेर काढलं गेलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने जी लोढा कमिटी नेमली आणि लोढा कमिटीने क्रिकेटमध्ये अमुक एक काय 75 वर्षाच्या पुढे झालेली माणसं, त्याच्यात शरद पवारांचा पत्ता कापला गेला. नाही तर एवढ्यात शरद काँग्रेस क्रिकेटची वाट लावून टाकली असते. मुद्दा असा आहे की हा माणूस असा वागतो का, मला हे कुतूहल आहे. एखाद्या माणसाकडे चांगली गुणवत्ता असते, प्रतिभा असते, पण ती प्रतिभा चांगल्यासाठी वापरण्यापेक्षा विचका करण्यासाठी वापरायची. म्हणजे मला आठवतं त्या अमेरिकेमध्ये ज्याला माफिया माफिया म्हटलं जातं, त्या माफियामधला पहिला जो बॉस ऑफ द ऑल बॉसेस होता, लकी लुचानो, त्याचं आत्मचरित्र मी वाचलेलं आहे. तर त्या आत्मचरित्र लिहिणाऱ्याने म्हणजे प्रत्यक्ष लेखनाची मदत केलेला जो लेखक आहे, त्याने असं म्हटलंय की हा माणूस जर कधी गुन्हेगारी क्षेत्रात आला नसता तर अमेरिकेतलं एखादं मोठं औद्योगिक कॉर्पोरेशन याने उभं केलं असतं. म्हणजे त्याच्याकडे ती गुणवत्ता होती, पण तो गेला गुन्हेगारी क्षेत्रामध्ये. तर पवार हे प्रकरण तसं आहे. पवारांकडे गुणवत्ता आहे, क्षमता आहे, पण काहीतरी विचका केल्याशिवाय, काहीतरी वाईट केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. अन्न पचत नाही असं म्हटलं तर चालणार नाही, चालेल. आणि म्हणून मग वारकरी संप्रदायामध्ये अंधभक्ती घुसली किंवा काय ते अंधश्रद्धा किंवा प्रतिगामी पुरोगामी हे आणलं कुठून? वारकरी याचा अर्थ कळतो का पवारांना? 2 वारकरी एकमेकाला भेटले तर एकमेकाच्या पाया पडतात. मग त्याच्यात मोठा कोण आणि छोटा कोण हा पण भेदभाव नसतो, गळा भेट करतात. तर ती गळा भेट आहे, त्याच्याऐवजी गळ्यात भेट घ्यायची आणि पाठीतून खंजीर खुपसायचा, ही प्रवृत्ती पवारांची आहे. आणि म्हणून मी माझ्या विश्लेषणामध्ये पवारांविषयी अनेकदा हे सांगितलेलं आहे की पवारांनी तुमच्या खांद्यावर हात ठेवला की तुम्हाला गळफासाची गरजच नसते. पवारांची मैत्री केली, गळफास आपोआप लागला. आणि हे गेल्या 30-40 वर्षामध्ये पवार महाराष्ट्राचे काय ते ज्येष्ठ नेते, प्रभावी नेते, हा गवगवा जेव्हापासून सुरू झालाय तेव्हापासून पवारांच्या जवळ गेलेले, पवारांबरोबर संगत केलेले जे पक्ष आहेत,
जे जे नेते आहेत त्यापैकी किती शिल्लक राहिलेत बघा तुम्ही, मग मी काय म्हणतोय कळेल. तेव्हा आता तिकडे काय विस्कटून टाकायला, नासाडी करायला उरलं नाही, तर पवार नवीन नवीन क्षेत्र शोधतात. या पलीकडे त्यांच्या लेखाला मी काडीचीही किंमत देत नाही. तुम्ही जी गोष्ट तुम्ही पुरोगामी आणि कोणाला ठरवणार, कशाला पुरोगामी ठरवणार? हे फुले शाहू आंबेडकर बोलतात, ह्यांना फुले शाहू आंबेडकर म्हणजे काय माहिती आहे का? पोपटपंची करतात. फुले शाहू आंबेडकर हे कधीही पुरोगामी नव्हते, ते वंचितांचे उद्धारक होते. पवारांनी कुठल्या कुठल्या वंचितांना जवळ घेऊन मोठं केलं, न्याय दिला, असं तुम्हाला उदाहरण दाखवता येते का? नाही. त्यांचे वंचित सगळे घरातलेच असतात. म्हणजे मला तो देवीलाल नावाचा हरियाणाचा फार मोठा वयोवृद्ध नेता आठवतो, जो मुख्यमंत्री होता, उपपंतप्रधान झाला. त्याने जेव्हा उपपंतप्रधान झाल्यानंतर मुख्यमंत्री पद सोडलं, तेव्हा हरियाणाच्या गव्हर्नरला दिल्लीत बोलवून आपल्या मुलाला मुख्यमंत्री पदाची शपथ दिल्लीत घ्यायला लावली होती, ओमप्रकाश चौटाला. आणि त्याला विचारलं, ही घराणेशाही नाही का? तो म्हणतो, राजकारणात विश्वास फार महत्वाचा असतो आणि कुटुंबापेक्षा इतरांवर कसा विश्वास ठेवणार? तेव्हा पवारांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर पवारांसाठी सगळ्यात वंचित कोण आहेत? तर त्यांचे कुटुंबीय आहेत. त्यांनी नातू असो, मुलगी असो, या सगळ्यांना वंचित ठेवून त्यांचं प्रचंड कल्याण केलं. तेव्हा अशा माणसाबद्दल मुळात त्यांना तो असा लेख लिहायला बोलवलं का? तो बोलवणारा कोण आहे? त्यांना लेख लिहून घेणारा कोण आहे? याला वारकरी संप्रदाय आपल्यात टिकू देणार का, याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. खरं म्हणजे भाऊ, शरद पवारांनी वारकऱ्यांसाठी ते जेव्हा मुख्यमंत्री होते किंवा सत्तेत होते तेव्हा काहीही केलं नाही. पण दुसरीकडे जर पाहिलं तर ते स्वतःला नास्तिक म्हणवतात, पण इफ्तार पार्टीमध्ये जातात. आणि वारकरी त्यांना धर्मांध वाटतात, पण देशातली वाढत चाललेली हिरवी धर्मांधता त्यांना दिसत नाही. अगदी आत्ताचं ताजं उदाहरण आहे की नाशिक मधला कॉर्पोरेट जिहाद, त्यावर सुद्धा पवार किंवा त्यांना मानणारा जो गट आहे त्यापैकी एकाही नेत्याने त्यावर काहीही बोललेलं नाहीये. मग अशा वेळी त्यांची धर्मांधता कुठे जाते? का त्यांना फक्त हिंदू धर्मातलीच धर्मांधता दिसते? व भाग नाहीये. पवारांचा एक मूळ स्वभाव मी सांगितला जो आहे, त्यांना जे काय आहे त्याचा विस्फोट करून टाकायचा असतो, ते खराब करून टाकायचं. काहीतरी व्यवस्थित चाललंय तर त्याच्यामध्ये गोंधळ घालायचा. म्हणजे काँग्रेस पक्ष तुम्ही घेतलात, काँग्रेस पक्षातून शरद पवार बाहेर गेले होते, काँग्रेस पक्षाचं बरं चाललं होतं. 1980 मध्ये काँग्रेस पक्ष अतिशय स्मूथली चालला होता, देशात सत्तेवर आला, महाराष्ट्रात सत्तेवर आला. शरद पवार 5 वर्षानंतर काँग्रेसमध्ये गेले आणि हळूहळू करत पुढच्या 7-8 वर्षामध्ये काँग्रेसचं पार त्यांनी वाटोळं करून टाकलं आणि 98 मध्ये 99 मध्ये परत काँग्रेस सोडून बाहेर पडले. पण ज्या वेळेला शरद पवार हे 1986च्या ऑक्टोबरमध्ये काँग्रेस पक्षात गेले, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, राजीव गांधींचे हात मजबूत करण्यासाठी मी काँग्रेसमध्ये जातोय. त्यावेळेला राजीव गांधींकडे लोकसभेमध्ये 400 पेक्षा अधिक खासदार होते. महाराष्ट्रात काँग्रेसचे स्वतःचे 161 आमदार होते आणि शरद पवारांचे 50 त्यात घातले तर 210 ची संख्या झाली. ती शरद पवारांनी 144च्या खाली आणून ठेवली. त्यामुळे ते कुठेही जातात. आता नाशिकचा जो विषय आहे, तर नाशिकमध्ये ऑलरेडी विस्फोट झालेला आहे ना. पवार तिथे जाऊन काय करणार? त्याविषयी पवार बोलणारच नाही. आणि नास्तिक वगैरे नाहीत पवार, नास्तिक बिलकुल नाहीत. या भ्रमात राहू नका. ते अँटी हिंदू आहेत, अँटी हिंदू आहेत. कुठल्याही ठिकाणी आपल्या गोष्टी चांगल्या होतील असं दिसलं की तिथे जाऊन त्याचा विचका करून टाकणं, यासाठी आपली बुद्धी, आपलं कौशल्य वापरणं हा त्यांचा स्वभाव आहे. आणि हा एक प्रकारचा मानसिक आजार असतो. मला तर त्याचं नाव आठवत नाही, पण एक तो आजार आहे की सगळं कसं व्यवस्थित चाललंय तर तिथे जायचं आणि त्याचा विस्फोट करून टाकायचा. आणि त्यामुळे मग ठीक आहे, वारकरी संप्रदाय हा सुखनैव चाललाय, शेकडो वर्ष चाललाय, आजची गोष्ट नाही. वारकरी संप्रदाय ही मुळातच मी मानतो, माझं म्हणणं असं आहे की वारकरी संप्रदाय ही एक राजकीय चळवळ होती. वारी कधीपासून सुरू झाली बघा, की ज्या वेळेला तुम्ही या देशामध्ये इस्लामी सुलतानी आली,
आणि हिंदू धर्माचं पालन हाच गुन्हा ठरवला गेला. त्यासाठी जिजिया लादला गेला. आपण हिंदू होते दाखवणं ही सुद्धा दहशतीची गोष्ट बनली होती. अशा वेळेला लोकांनी आपल्या पद्धतीत पुढाकार घेतला, संतांनी पुढाकार घेतला आणि जर आपली देवळं, आपल्या श्रद्धास्थानं ही आपण मनगटी ताकदीवर वाचवू शकणार नसू, तर मग तोपर्यंत आपली श्रद्धा टिकवली पाहिजे. म्हणून देव नाही देवाऱ्यात, इथून सुरुवात झाली. तो देव मनात असला पाहिजे आणि वारी ही तिथून सुरू झाली. शेकडो मैल चालत लोक जातात पंढरपूरला, त्यांना दर्शन होतं असं नाही, ते कळसाचं दर्शन पण घेऊन परत येतात. तेव्हा ते लोकांना एक धर्मजागृती, आपल्या ज्या धर्मश्रद्धा आहेत, धर्मश्रद्धा या मुळात संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असतो आणि त्यामुळे वारी हा एक सांप्रदायिक भाग आहे. त्याच्यात धर्मांधता आली कुठून? धर्मांधच आहे ते, अंध नाही, डोळस. वारकरी हा डोळस धर्मनिष्ठ असतो. पवारांना एका बाजूला मी हिंदू आहे म्हणायचं आणि दुसरीकडे हिंदूंच्या बाबतीत सतत विद्रूप काहीतरी बोलत राहायचं, किंवा ते नास्तिक आहेत असा अर्थ होत नाही, ते हिंदू द्वेष्टे आहेत. आणि त्यामुळे ते नाशिकला काय झालं वगैरे त्याच्यावर ते बोलणार नाही. तिथे विचका झालेला आहे ना, विचका झालेला आहे. अशा बाबतीत ते बोलणार कसं काय? ते सुधारेल ना. जी काही गोष्ट सुरळीत चालू आहे तिथे काहीतरी विचित्र घडावं यासाठी पवार पर्टिक्युलर असतात आणि त्यामुळे आता राजकारणामध्ये त्यांना काही करायला राहिलेलं नाही. शिवसेनेचं वाटोळं करून झालेलं आहे, स्वपक्षाचं पण वाटोळं करून झालेलं आहे, आपल्या कुटुंब परिवाराचा सत्यानाश करून झालेला आहे. मग नवीन राहिलं काय? तर चला आता वारकरी संप्रदायात संधी मिळाली, तिकडे जाऊन काहीतरी गोंधळ घालू. तर हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्यानुसार ते वागले असं मला वाटतं. आता अजून एक गोष्ट म्हणजे काही दिवसांपासून शरद पवार हे चर्चेत होते. आता बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती लागलेली आहे. पण मधल्या काळात त्यांनी काँग्रेसकडनं एक उमेदवार उभा केला होता, आकाश मोरे. त्यांनी माघार घेतली. पण तेव्हा सुद्धा शरद पवार हे सुनेत्रा वहिनींच्या विरोधात किंवा जय पवार किंवा पार्थ पवारला अपरिपक्व असं त्यांनी म्हटलं होतं. तर त्यांचं हे नेमकं राजकारण काय? कारण याच पवारांनी 2022 मध्ये जेव्हा अंधेरीची पोटनिवडणूक लागली होती त्यावेळेस ऋतुजा लटके उभ्या होत्या, तेव्हा त्यांनी सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे कारण ही आपली राजकीय परंपरा आहे. पण मग स्वतःच्या सुनेच्या बाबतीत ही राजकीय परंपरा ते का पाळत नाही? पाळण्याचा प्रश्न कुठे आला? त्यांनीच सांगितलं ना की बाहेरचे पवार. आता जी महिला इकडे येते आणि तुमच्या कुटुंबात वावरते, तुमच्या कुटुंबाच्या नाव चालवणाऱ्या 2 मुलांना जन्म देते, त्या कुटुंबाशी एकरूप होते, ती बाहेरची आहे. आणि तुमची मुलगी जिचं लग्न झालंय ती आपल्या सासरी जातच नाही, ती माहेरीच राहते. हे पवारांचं सगळं थोतांड असतं. मला वाटतं मी त्यावेळेला एक व्हिडिओ केला होता की बाहेरचे आतले असा जो काय पवारांनी विषय केला होता, तेव्हा मी मुद्दाम व्हिडिओ केला होता. पवार एकदा असं म्हणाले होते की मी कोल्हापूरला गेलो आणि तिथे 2 शेतकरी ग्रामीण महिला मला भेटल्या आणि त्या म्हणाल्या त्या अयोध्येमधला जो राम आहे तो एकटा कसा, त्याच्याबरोबर सीता का नाही? आता मला सांग, खेड्यामध्ये ज्या बायका असतात, महिला असतात, त्या एकमेकांना भेटल्या तर बोलतील काय? काय ग तुझ्या मुलीचं लग्न झालं का? नवरा काय करतो? नोकरी करतो की शेती करतो? चांगला आहे ना? दारुडा वगैरे व्यसनी नाही ना? मुलगी चांगली नांदते ना? असं विचारेल. त्यामुळे पवारांना जर ग्रामीण भागातल्या 2 महिला भेटल्या तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला असता की बाबा रे, तुझ्या मुलीचं लग्न होऊन आता 30 वर्ष झाली, ती सासरी का जात नाही? का नवरा दारुडा आहे का? मारतो का? सासू छळते का? असं विचारतील ना. त्या महिला अयोध्येच्या मंदिरामध्ये, जन्मभूमीच्या त्या मंदिरामध्ये सीता का नाही असा प्रश्न कसा विचारतील? पण पवार हा मुळात थापाड्या माणूस आहे. ते मनाला येईल त्या थापा मारतात. मध्यंतरी मला आठवतं एकदा त्यांनी असंच फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीत महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी
फुले कसे गेटवे ऑफ इंडियाजवळ उभे होते असं कथानक रंगवलं होतं. पंचम जॉर्ज आला कोणतो आणि त्याच्या स्वागतासाठी जे काही मुंबईला गेटवे ऑफ इंडिया बांधलेला आहे, तर तो त्या किनाऱ्यावर उतरला होता आणि त्यावेळेला तिथे एक बागोट बांधलेला आणि खांद्यावर घोंगडी घेतलेला एक शेतकरी उभा होता. त्या पंचम जॉर्जने विचारलं, ते कोण आहे, तो ग्रस्त कोण आहे? तेव्हा लोकांनी सांगितलं की ते महात्मा फुले आहेत. पण पंचम जॉर्ज आला त्याच्या 20 वर्ष आधी महात्मा फुल्यांचं निधन झालेलं होतं. पण हे शरद पवार तोंडाला आले ते थापा मारायच्या. आता पण तू जो प्रश्न विचारला की 40% का 60% कोणतरी धर्मांध वगैरे घुसलेत, हे यांना सांगितलं कोणी? मारायच्या थापा. याच्याबद्दल विचारलं तर पवार उत्तर देतील का नाही? तेव्हा उचापत खोरीमध्ये आपली सगळी गुणवत्ता नासाडी करून बसलेला तो माणूस आहे. त्याच्याकडून तुम्ही काही चांगलं अपेक्षितच करू शकत नाही. ते आपल्याकडे पूर्वजांनी आपल्या ज्या म्हणी तयार करून ठेवलेल्या आहेत ना, की सत बोल रे नाऱ्या तर मांडवाला लागली आगर. तर पवार ही तशी व्यक्ती आहे. सगळं काहीतरी स्मूथ चाललंय आणि काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. तर तिथे पवारांना पाठवा, गडबड करून दाखवतील ते. म्हणजे आता कुठे युक्रेन आणि रशियाचं युद्ध थांबलेलं आहे, ते तुम्हाला परत पेटवायचं का? पवारांना पुतीनला भेटवायला पाठवा, बघा तिकडे परत ते पेटेल. गाझा विषय मागे पडलेला आहे, इस्रायल आणि गाझा, ते थोडंसं थंडावलेलं आहे. पवारांना इस्रायलला पाठवा, उद्यापासून गाझामध्ये लोक मरायला सुरुवात होतील. कारण काहीतरी बिघडलं पाहिजे, काहीतरी खराब झालं पाहिजे, याकडे त्यांना ओढ असते. आणि अशी माणसं खूप आपल्या आसपास पण असं आपण बघतो. कोणाचं तरी काहीतरी वाईट झालेलं बघितलं की त्यांना बरं वाटतं, त्यांना विघ्न संतोषी म्हणतात. पवार हा तसा आयुष्यभर विघ्न संतोषी माणूस राहिलेला आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून माझी काही अपेक्षा नाही. हा, याचा अर्थ त्यांच्याकडे गुणवत्ता नाही, क्षमता नाही असं मी अजिबात म्हणत नाही. पण जी काही क्षमता आणि गुणवत्ता आहे ती काहीतरी खराब करण्यासाठी वापरायची, हा त्यातला दुर्दैवाचा भाग आहे. महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आता सांगा ना मला, की एक चांगला माणूस कोणतरी जो हजर राहील तो राज्यसभेत गेला असता, यांना जायची गरज काय होती? तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये जाता येत नाही. तुमच्या घरी येऊन आयोगाला, तुम्हाला विधान निवडून आला तर शपथ घ्यायला तुम्हाला व्हीलचेअरवर जावं लागतं. मग काय ते एक राज्यसभेची एक जागा का असेना ती मातीमोल करून टाकायची, तिचा उपयोग महाराष्ट्राला किंवा देशाला होऊ नये यासाठी त्यांनी राज्यसभेचं सदस्यत्व घेतलं ना. दुसरा असा माणूस मला आठवतं, 1995 मध्ये शिवसेना हा विधानसभेतला 2 नंबरचा पक्ष बनला. अशा वेळेला जे शिवसेनेचे पहिल्यांदा निवडून आलेले 50 आमदार होते, त्यापैकी आमच्या परेलचा विठ्ठल चव्हाण होता. विठ्ठल चव्हाण या तरुण आमदाराने इतकं अर्थसंकल्पावर अप्रतिम भाषण केलं की ते ऐकल्यानंतर आयुष्यातल्या 4-5 निवडणुका जिंकून विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलेले केशवराव धोंडगेंचं भाषण खूप गाजायचं विधानसभेत. ते केशवराव धोंडगे म्हणाले की अरे, विठ्ठल चव्हाण सारखी मुलं जर आता राजकारणात आली असतील तर आम्ही आता बाजूला झालं पाहिजे. आणि केशवराव धोंडगेंनी परत निवडणूक लढवली नाही. मला सांग, शरद पवारांचं काय? अजितदादांनी सांगितलं ना, अरे कधी रिटायर होणार तुम्ही? घरात बाप देखील आपली चप्पल पोराच्या पायाला यायला लागली की त्याच्याकडे घराचा कारभार सोपवतो आणि बाजूला होतो. पण हे बाजूला व्हायला तयार नाहीत. याचं कारण त्यांना खात्री आहे की आपण बाजूला झालो तर जगात सगळं काही चांगलं होईल आणि कोणाचं चांगलं होऊ नये, हीच आयुष्यभर मनीषा बाळगलेला माणूस म्हणजे शरद पवार. त्यामुळे वारकऱ्यांच्या एखाद्या स्मरणिकेमध्ये वगैरे किंवा मासिकामध्ये शरद पवारांना लेख का लिहायला सांगितला, हाच मुळात प्रश्न आहे. म्हणजे तिथे त्या मासिकाच्या निर्मितीमध्ये किंवा त्या स्मरणिकेच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्यापैकी कोणतरी एक सडका आंबा आहे, नाहीतर त्यांनी शरद पवारांना आमंत्रित केलं नसतं. कारण शरद पवार आले की घोळ घालणार.
आणि ते लपवत नाही, ते स्वतःही सांगतात. तुम्हाला आठवत असेल तर 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले नव्हते. अशा वेळेला त्यांनी अचानक भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला. आणि नंतर ते काय म्हणाले, शिवसेना आणि भाजप यांच्या मैत्रीमध्ये वितुष्टाची दरी रुंद व्हावी म्हणूनच आम्ही भाजपला सपोर्ट देऊन त्यांचं भांडण वाढवलं होतं. आता इथे शरद पवार हे आपली मानसिकता आणि आपली मनीषा सांगतात, की मला कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. की शिवसेना आणि भाजप युती ही 1980-90च्या सुमाराला झाली. तिथून ती इतकी दीर्घकाळ टिकलेली आहे, हे मला चांगलं बघवत नव्हतं. म्हणून त्यामध्ये मी तुष्ट यावं म्हणून मी भाजपला, आणि त्यांचं काही किरकोळ भांडण होतं, युती तुटली होती, त्याच्यात मी बिब्बा घातला. हे अभिमानाने ते सांगतात. अगदी सामनाला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ते सांगितलं. तिथे शरद पवारांची प्रवृत्ती आपल्याला कळते. आणि त्यामुळे एकदा ते लक्षात आलं, की हे असं का लिहिलं शरद पवारांनी, हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही. पवार येथे आले, त्यांचा पायगुण लक्षात घ्या तुम्ही एकदा, की तुम्हाला कळेल वाटोळं होणार. मी एका हिंदी पॉडकास्टमध्ये मी सांगितलं होतं, शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातला बर्मुडा ट्रायंगल आहे. ते जे म्हणतात बर्मुडा ट्रायंगल, जो पुढे अमेरिकेच्या दक्षिणेला आहे, तिथे गेलेली जहाज, त्याच्यावरून उडणारी विमानं, तिथे पोहोच चुकून गेलेली होड्या, माणसं गायब होतात. पवारांबरोबर जे लोक गेले, मग ते सामाजिक क्षेत्रातले असोत, राजकीय क्षेत्रातले असोत, शैक्षणिक, बँकिंग, सहकार, ज्या क्षेत्रातली माणसं आहेत ती गायब झाली, नामशेष झाली, उद्ध्वस्त झाली. त्यामुळे शरद पवार हा बर्मुडा ट्रायंगल आहे. ही जर तुम्ही गोष्ट लक्षात घेतली तर हे सगळे प्रश्न तुम्हाला पडणार नाही. थोडक्यात काय तर इतिहासाची किंवा परंपरांची मोडतोड करून लोकांची दिशाभूल करणं हे शरद पवारांचं जुनं राजकारण आहे आणि तेच त्यांच्या आत्ताच्या वक्तव्यातून समोर येत आहे. वारकरी संप्रदायाविषयी शरद पवारांसारख्या कितीही राजकारण्यांनी काहीही बोललं तरी काहीही फरक पडणार नाहीये, कारण वारकरी संप्रदायाची ही परंपरा अतिशय जुनी आहे आणि ती यापुढे सुद्धा अशीच दिमाखात सुरू राहील, यात काहीही शंका नाही. आजच्या भागात इथेच थांबते. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे, शरद पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण आज भाऊ तुमच्याशी चर्चा केल्यामुळे सगळ्या प्रश्नांची अगदी नीट उत्तरं मिळाली आहेत. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. मला खात्री आहे की आजचा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तो कसा वाटला हे कमेंट्समधनं नक्की कळवा. आणि अशाच विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.